हॅलो गाईज, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मग मी तुम्हाला आज स्वादिष्ट आणि चविष्ट अशी गोबीची भाजी करून दाखवते. चला तर मग मी आता गोबी घेतली आहे आणि त्याला बारीक अशी कट करून घ्यायची. मग थोडेसे मटर घ्यायचे, मग लसूण घ्यायचा, लसणाला थोडं बारीक ठेचून घ्यायचं. ठेचून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर गोबी स्वच्छ धुवून घ्यायची. गोबी जास्त बारीक पण नाही कापायची, अशी थोडी मिडियमच ठेवायची. मग एका बाउलमध्ये मसाला ॲड करून घ्यायचा आणि मी आधी सांबार मसाला घेतला. नंतर अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर, अर्धा चम्मच हळदी आणि थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं. आणि नंतर पाणी मिक्स करून घ्यायचं. ते छान मिक्स व्हायला पाहिजे. मग ते मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात गोबी ॲड करून घ्यायची आणि गोबीलासुद्धा असं छान असं मिक्स करून घ्यायचं. मग मिक्स करायचं. छान मिक्स झाल्यावर मग गॅस पेटवून घ्यायचा. गॅस पेटवून घेतल्यानंतर मग त्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल घालून घेतल्यानंतर त्याच्यात थोडीशी मोहरी घालायची. मोहरी अशी तडकली की मग त्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घ्यायचे. मग आपण ठेचलेला लसूण घालून घ्यायचा. त्याला थोडा परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर आपण जे मसाल्यामध्ये गोबी टाकली होती ती टाकून द्यायची त्याच्यात. मग ती छान अशी परतून घ्यायची. परतल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं. पाणी ॲड करून घेतलं, थोडंसं अशी परतून घ्यायची. मग परत त्याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर ॲड केल्यानंतर थोडेसे मटर ॲड करायचे. मग आपली अशी गोबी काही तयार झाली आहे.